आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आजचा हा सोहळा फक्त भेटीगाठींचा नाही तर मनांना जोडणाऱ्या आठवणींचा उत्सव आहे। मित्रांनो, प्यार की कोई पतझड़ सा छा जाता है, इसलिए इसे अपने दिल में समेट कर रखे, जरूरत पड़ने पर इसे दवाई की तरह इस्तेमाल करें। माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज 16 नोव्हेंबर 2025 ऋणानुबंध नात्याची चमक अगदी तशीच। काळ बदलला, रूप बदललं, पण मनातली ती मैत्री अजूनही ताजीच। आज आपल्या या सुवर्ण क्षणाला उजाळा देण्यासाठी आपले माननीय शिक्षक, अतिथी, पत्रकार आणि आपल्या समोर माझ्या समोर उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो, आपण सर्वांनी इथे उपस्थिती लावली त्याबद्दल आपले आभार आणि आपले उष्म स्वागत। या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन करून करूया। मी अध्यक्षांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन नंतर इकडे होईल। वरती महालक्ष्मी करुणा देवी महालक्ष्मी। थोडा आवाज कमी करा, बोलते म्हणजे मी प्रकाश म्हणजे ऊर्जेचा श्वास आणि दीप म्हणजे त्या ऊर्जेची ओळख। अंधार फक्त दिव्यानेच नाही तर मनातील आत्मविश्वासानेही पळून जातो। भटकलेल्या वाटेला प्रकाश मिळाला की दिशा सापडते। खचलेल्या मनाला एखादा मित्र आधार देतो किंवा एखादा शिक्षक योग्य मार्ग दाखवतो। तिथेच जीवनाचा खरा दीप उजळतो। आज आपण जे दीप प्रज्वलित करत आहोत तो फक्त एक समारंभ नाही, तो आहे ज्ञानाचा दीप, एकतेचा दीप, मैत्रीच्या नात्याचा दीप आणि आपल्या बॅचच्या नवीन सुरुवातीचा दीप। जेव्हा स्थिती विझते तेव्हा आग पुन्हा प्रज्वलित करण्याचे सामर्थ्य आपल्यातच असते। हा दीप म्हणजे एकमेकांना दिलेली साथ, एकमेकांसाठी केलेला त्याग आणि आयुष्यभरासाठीचा उजेड। महालक्ष्मी या उजेडासाठी, या प्रकाशासाठी, या शुभारंभासाठी आपण सर्वजण मान्यवरांचे आभारी आहोत। त्यांच्या हस्ते पेटलेला हा दीप
आपल्या मैत्रीच्या प्रवासाला नवीन तेज, नवीन उत्साह देईल. कोणतेही शुभ कार्य करत असताना, कोणतीही सुरुवात, कोणताही मंगल सोहळा विघ्नहर्ता श्री गणेशाच्या नामस्मरणाशिवाय पूर्ण होत नाही. आजच्या या भेटगाठीच्या सुंदर उत्सवाची ही सुरुवात आपण गणरायाच्या स्मरणातूनच केली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आपला कार्यक्रम विघ्न विनाशक बाप्पांच्या आशीर्वादाने मंगलमय हो. ज्ञान म्हणजे प्रकाश आणि हा प्रकाश देणारी देवता म्हणजे माते सरस्वती, जिच्या विनेच्या स्वरांनी अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो, जिच्या आशीर्वादाने विचारांना स्थिरता आणि शब्दांना माधुर्य मिळते. या कुंदेन तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना. माते सरस्वतीच्या चरणी आपल्या या स्नेह मेळाव्याची शुभ सुरुवात अर्पण करूया. आजचा उजेड, हा दीप, हे मंत्र आणि हा आशीर्वाद आपल्या बॅचला पुढील वाटचालीसाठी शक्ती, एकता आणि प्रेरणा देईल. चला तर उजेडाच्या या प्रवासाला आत्मविश्वासाच्या प्रकाशात सुरुवात करूया. दीप प्रज्वलन झाल्यानंतर जे आपल्याला शिकवण्यासाठी होते, वाघ सर, दाभोळे सर, आदरणीय कोकाटे काका, गणमत सर, आबा डेरे सर, हे आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेले नाही, परंतु त्यांच्या आठवणी आजही आपल्या मनामध्ये तेवढ्याच ताज्या आहेत. तर त्यांना आपण 1-1.5 मिनिट उभं राहून श्रद्धांजली अर्पण करूया. तेव्हा मी आपल्या सर्वांना विनंती करते, आयुष्याचं कवच, आधार, हास्य, आधारवड, विश्वास. आज त्या विश्वासाला पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी आपण सारे या सुंदर ठिकाणी एकत्र आलो आहोत. बाळासाहेब पवार हायस्कूल उरतरे, तालुका वाई, जिल्हा सातारा. आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषा, स्वागत आणि प्रास्ताविक. थोडक्यात मी स्वागत आणि दीप प्रज्वलन झालेला आहे. प्रास्ताविक मी कार्यक्रमाची रूपरेषा सांगत आहे. यानंतर सत्कार आणि सन्मानपत्र वितरण होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांचे मनोगत होतील. त्यानंतर आदरणीय शिक्षकांचे मनोगत होतील. आभार प्रदर्शन आणि वंदे मातरम अशा या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. मधल्या इव्हेंटमध्ये स्पेशल इव्हेंट आहे, जो आपण सन्मानपत्राच्या नंतर सेलिब्रेट करणार आहोत. जुनी पुस्तकं, जुना वर्ग, जुनी दप्तरं कदाचित मिळणार नाहीत, पण जुनी माणसं, जुन्या आठवणी, त्यातलाच हा सोहळा पुन्हा उजळून निघालाय. मित्रांची भेट म्हणजे सण आणि आजचा हा स्नेह मेळावा म्हणजे त्या सणाला मिळालेला उत्सव. आपले मनपूर्वक स्वागत आहे. पुढचा सत्कार आणि सन्मानपत्राचा वितरण सोहळा या ठिकाणी सादर होत आहे. आदरणीय उपस्थित मान्यवर, शिक्षक वृंद, अतिथी, पत्रकार बंधू भगिनी आणि प्रिय मित्रमैत्रिणींनो, आता आपल्या सोहळ्यातील स्नेह मेळाव्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि हृदयाला भिडणारा सोहळा, सत्कार समारंभ आपण सुरू करणार आहोत. गुरु म्हणजे फक्त ज्ञान देणारे नव्हे, ते आयुष्याला उजेड देणारे असतात. आणि कधी पालक बैठकांना आईवडील नसले, कधी एखादा विद्यार्थी अडचणीत असेल, तर बनसोडे सर आमचे बापही झाले आणि मित्रही झाले. त्यांनी कधी कठीण परिस्थिती आमच्यावर उमटू दिली नाही. कधी घरातील त्रास, कधी मुलीच्या भाविकाच्या संघर्षाची जळ कधी वर्गात आणली नाही. त्यांचा चेहरा नेहमी शांत, आचरण अत्यंत नम्र आणि देहबोली प्रामाणिक. त्यांच्या या विशाल मनाला मनापासून नमन. आणि हो, आम्हाला सरांविषयी एक गोड आठवण आहे. मोकाशी सरांना पाहिलं की त्यांच्या चेहऱ्यावर येणारी ती हलकीशी घाबरलेली भावचटा, सरांची ती निरागसता आजही आमच्या मनात कायम आहे. परंतु आज आपण फक्त आमचे शिक्षक नाही, आज आमचे हृदयस्थान आहात आणि आज आपण आमच्या शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक आहात. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या या सुवर्णक्षणी आपल्याला मानपत्र आणि सोनचाफा अर्पण करताना आमच्या मनात एकच भावना, ती म्हणजे कृतज्ञता. आपण घडवलं, आम्ही घडलो आणि आजची जी मैत्री, एकता आणि हा स्नेह मेळावा, हे सर्व तुमच्या प्रेरणेतूनच शक्य झाले. सर, आपल्या या मोठ्या मनाला मनपूर्वक प्रणाम. आणि आपला आजचा हा सत्कार करताना आम्हा सर्वांच्या मान उंचवल्याचा आनंद. पुढील सत्कार मूर्ती आहेत आदरणीय शौकत अली मोहम्मद खान मोकाशी सर. आदरणीय मोकाशी सर, सर म्हटलं की पहिल्यांदा जाणवतो मुली यांनी मंचावरती तात्काळ प्रस्थान करावे. आदरणीय मोकाशी सर म्हटलं की पहिल्यांदा जाणवतो तो त्यांच्या तिकडे या साईडला आहे धीरज, इथे समोर या. हा, तो त्यांच्या आवाजाचा दबदबा. शेजारच्या वर्गात असलो तरी त्यांच्या एका हाकेतून शांत बसा एवढं. सकाळची गुलाबी थंडी. पहिल्या तासाला 5 मिनिट उशीर झाला की थोडासा आवाज कमी करता का?
सकाळची गुलाबी थंडी, पहिल्या तासाला 5 मिनिट उशीर झाला की सरांच्या संतापाचा छडीचा आवाज आधी ऐकू यायचा आणि आमची पावलं मग आपोआपच धावू लागायची. खेळाच्या तासात तर सर म्हणजे रणरागिणीचे रूप. भालाफेक असो, गोळाफेक असो, लांब उडी असो की उंच उडी, त्यांनी घेतलेले कष्ट, घाम आणि मेहनत माधवी मोहन पवार किंवा रुपाली चव्हाण प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी शर्यतीकडे आणि स्वतःकडे धावायला शिकवलं. रस्त्यावर सर दिसले की पळताभुई थोडी व्हायची. हा अनुभव आजही डोळ्यासमोर ताजा आहे. त्यांचा आवाज म्हणजे जणू भारदस्त वाघाची डरकाळी. वय वाढलं, वर्ष बदलली, पण त्यांच्या आवाजात कधी म्हातारपण शिरलंच नाही. आजही तो तितकाच तेजस्वी, तितकाच आदेशक, तितकाच प्रेरक. मला आजही आठवते सरांनी शिकवलेली हरिवंशराय बच्चन यांची कविता, नीड का निर्माण फिरफिर, नेह का आव्हान फिरफिर. ही कविता ते म्हणायचे तेव्हा ती शब्दांची नाही तर जीवन शिकवण्याची कला होती. वारकार नाही, ही आमची कृतज्ञता, आमचा आदर आणि आमची शिक्षक धनाला दिलेली वंदना. मोकाशी सर, आपल्या छडीच्या आवाजातही प्रेम होतं आणि आपल्या शब्दांच्या कठोरतेतही ताकद होती. आपण आम्हाला घडवलं, आम्हाला शिस्त दिली, धैर्य दिलं, श्रमाचा अर्थ दिला. आज आम्ही पुन्हा एकदा नीट निर्माण करतो आहोत आपल्या शिकवणीच्या मातीपासून. आपल्या चरणी मानपत्र आणि सोनचाफ्याचा हा छोटासा केलेला सत्कार आपण स्वीकारला, त्याबद्दल धन्यवाद. काटवटे सर, त्यांचा सत्कार करण्यासाठी 2 मुले आणि 2 मुली यांनी मंचावरती उपस्थित राहावे. आदरणीय काटवटे सर, आपल्या नावातच एक प्रामाणिकता आहे, एक नितळ साधेपणा आणि एक अढळ अभ्यासवृत्ती दडलेली आहे. आपण आमचे मुख्याध्यापक, पण खरं सांगायचं तर आपण या शाळेचा आधारस्तंभ होतात. ही शाळा ज्या मूल्यांवर उभी आहे त्या मूल्यांची पाया भिंत आपण स्वतः उभारली. इतिहास विषय शिकवणारे अनेक शिक्षक असतात, पण इतिहास जगवणारे शिक्षक फार थोडे. काटवटे सर त्यापैकी एक. त्यांनी आमचा हात धरून कधी इंग्रजांच्या काळात नेलं, कधी पेशव्यांच्या दरबारात. एक चित्र तरळतं, एक अभ्यासू, शांत, अत्यंत प्रामाणिक शिक्षक ज्यांनी फक्त शिकवले नाही तर विषयांवर राज्य केलं. खरं तर सरांचे मूळ विषय हिंदी, पण शाळेने त्यांना जबाबदारी दिली मराठीची आणि त्यांनी त्या विषयातही प्रावीण्य मिळवलं. प्रावीण्य काय तर सरांनी स्वतः पुस्तके लिहिली मराठी विषयाची, मुळे इतकी खोलवर रुजवली की आजही त्यांचे अध्यापन आणि लेखन विद्यार्थ्यांना दिशा देत राहते. केवळ एक विधी राहत नाही, तो एक गुरु परंपरेचा परमोच्च गौरव ठरतो. म्हणूनच आम्ही सर्व विद्यार्थी आदरणीय बनसोडे सरांना निवेदन करतो की ते कृपया पुढे येऊन सुरेश शिंदे सरांचा मानपत्र आणि सोनचाफ्याचा सत्कार त्यांनी स्वीकारावा. मला वाटतं आपल्याला टाळ्या वाजवायला काही हरकत नसावी. आदरणीय केदार मॅडम, मी अगोदर त्यांच्याबद्दलचं बोलते, त्यानंतर आपण त्यांना बोलवूया, त्यानंतर आपण या आणि त्यांचा सत्कार करूया. आज आपल्या गेट टुगेदर सोहळ्यात आपण एका अत्यंत सौम्य, कलागुण संपन्न आणि विद्यार्थ्यांची मनापासून काळजी घेणाऱ्या व्यक्तिमत्वाचा गौरव करत आहोत. आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय केदार मॅडम. मॅडम म्हणजे गोडवा आणि सुरेलपणाचं अप्रतिम मिश्रण. आमच्या स्वागतपत्ते गटात त्यांनी केव्हाही मार्गदर्शन दिलं की त्यांचा मधाळ, मनाला भुरळ घालणारा आवाज प्रत्येकाला उत्साहाने ओतप्रोत भरून टाकतो. सन्मान करावा. पुढील सत्कारमूर्ती आहेत आदरणीय राजपुरे सर, जीवनाची भूमिती शिकवणारे गुरु. राजपुरे सर म्हणजे फक्त भूमिती शिकवणारे शिक्षक नव्हेत, त्या आयुष्याची रेष कशी सरळ काढायची, स्वभावाचे कोण कसे संतुलित ठेवायचे आणि विचारांचे वर्तुळ किती विस्तृत असावे हे शिकवणारे खऱ्या अर्थाने जीवनाचे शिल्पकार आहेत. इकडे बघा. पुढील सत्कारमूर्ती आहेत आदरणीय बाबर सर, अकबर मोकाशी सर, निरगुडे सर. आदरणीय बाबर सर आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक व गणिताचार्य. हे आमच्यासाठी प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे की बाबर सर हे आमचे गणित शिक्षकच नव्हे तर आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक देखील होते.
10वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी घेतलेली मेहनत अमूल्य आहे. अभ्यासात सर्वांना पुढे आणण्यासाठी त्यांनी केलेले अपार कष्ट आणि शिस्त लावण्याचा त्यांचा प्रेमळ आग्रह आजही स्मरणात आहे. उज्ज्वल उपस्थिती यामुळे विद्यार्थी नेहमी त्यांच्याजवळ गोळा व्हायचे. राजबिंडे रूप, मितभाषी स्वभाव आणि विद्यार्थ्यांबद्दलचा प्रेमळ स्वभाव ही त्यांची खरी ओळख. मी आदरणीय बाबर सर आणि अकबर मोकाशी सर यांना मंचावरती उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करीत आहे. दोन मुली बोलू पटकन. सोनाली रेशमा खास तुम्हाला देण्यासाठी वरती येत आहे. आदरणीय अकबर मोकाशी सर यांचा सत्कार सोनचाफा आणि मानपत्र देऊन करण्यात येत आहे. पुढील सत्कार मूर्ती आहे आदरणीय एम एन गायकवाड सर. आजच्या गेट टुगेदर कार्यक्रमात आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपले आभार. आपल्या सर्वांचे आदरणीय आणि अतिशय आपुलकीने वागणारे एम एन गायकवाड सर आज आपल्या सत्कारासाठी विशेष उपस्थित आहेत. आम्ही शाळेत असताना सर हे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक होते, पण त्यांचा स्वभाव, वागणूक आणि व्यवहार मात्र एकदम जमिनीवरची, साधी, सरळ आणि आपुलकीची होती. मुख्याध्यापक पदाची दिमागदार खुर्ची असली तरी त्यांच्या अंतःकरणात मात्र नम्रतेचीच पायाभरणी होती. त्यांची चित्रकला शाळेची ओळख. गायकवाड सर म्हणजे रंगांची दुनिया. त्यांनी रेखाटलेलं प्रत्येक चित्र हे फक्त कलेची निर्मिती नव्हती, तर ते भावनेची भाषा होती. फलक, सजावट सगळीकडे त्यांचं कलावैभव दिसायचं. गायकवाड सरांसारखे शांत, संयमी आणि प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व शाळेत असणे हे म्हणजे मोठे भाग्य. त्यांचा सोनचाफा आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात येत आहे. भोसले सर आणि आदरणीय खराडे सर. भोसले सर म्हणजे आपल्या शाळेचे एक अतिशय महत्त्वाचे स्तंभ, शाळेचे पर्यवेक्षक, पण स्वभाव मात्र अगदी साधा, सुटसुटीत आणि हसतमुख. त्यांच्या चेहऱ्यावर असलेले ते प्रसन्न हास्य, वागण्यातला तो अलिप्तपणा आणि बोलण्यातला तो मधुर, हळवा आणि नाजूक स्वर आजही तसाच जिवंत आहे, अगदी जसाच्या तसा. काळ बदलला, पिढी बदलली, शाळा पुढे गेली, पण सरांचा आवाज आणि त्यांची आपुलकी आजही तेवढीच ताजी व जिव्हाळ्याची आहे. भोसले सर आणि आदरणीय खराडे सर. भोसले सर म्हणजे आपल्या शाळेचे एक अतिशय महत्त्वाचे स्तंभ, शाळेचे पर्यवेक्षक, पण स्वभाव मात्र अगदी साधा, सुटसुटीत आणि हसतमुख. त्यांच्या चेहऱ्यावर असलेले ते प्रसन्न हास्य, वागण्यातला तो अलिप्तपणा आणि बोलण्यातला तो मधुर, हळवा आणि नाजूक स्वर आजही तसाच जिवंत आहे, अगदी जसाच्या तसा. काळ बदलला, पिढी बदलली, शाळा पुढे गेली, पण सरांचा आवाज आणि त्यांची आपुलकी आजही तेवढीच ताजी व जिव्हाळ्याची आहे. प्रशासनात ते जितकेच उत्तम, अचूक निर्णय, शांत स्वभाव आणि प्रत्येक कामातली स्पष्टता ही त्यांची ओळख होती आणि आजही आहे. त्यांच्या उपस्थितीने शाळा नेहमीच नीटनेटक्या, सुव्यवस्थित आणि ऊर्जावान वाटायची. आदरणीय भोसले सर यांचं मानपत्र आणि सोनचाफा देऊन सत्कार करण्यात येत आहे. आदरणीय खराडे सर. खराडे सरांनी आमच्या मनात चित्रकलेची बीजे पेरणारे कलाकार. खराडे सर आमच्या आयुष्यात आले आणि चित्रकला फक्त विषय न राहता भावना बनली. त्यांनी आम्हाला सांगितलंय सदाफुली कशी काढायची, पाने कशी बसवायची, स्मरणचित्र कसे असावे, छटा, प्रकाश, रेषा या साऱ्या सगळ्यांना कसा जीव द्यायचा. त्यांच्या हाताखाली आमची पेन्सिल फक्त कागदावर नाही चालली, तर आमचे आयुष्य रंगवण्यास सुरुवात झाली. सर आमचे आयुष्य रंगवण्यास सरांनी सुरुवात केली. सरांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेत सहभागी करून घेतले, आत्मविश्वास वाढवला आणि कलेतून आयुष्य कसं सुंदर करता येतं हे प्रत्येकाला जाणवून दिलं. खराडे सर म्हणजे रंगांची भाषा समजून देणारे गुरु, कल्पनाशक्तीला पंख देणारे प्रेरक आणि विद्यार्थ्यांच्या मनातील दडलेली कला शोधून उजेडात आणणारे कलाकार. त्यांचा सोनचाफा आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात येत आहे.
पुढील सत्कार मूर्ती आहेत आदरणीय भिकाजी मोहिते सर आणि आदरणीय नामदेव साळुंखे सर. या दोघांचा सत्कार करण्याचा अत्यंत अभिमानाचा क्षण. इंग्रजीचे भिकाजी मोहिते सर म्हणजे इंग्रजीचे दिग्दर्शक, प्रेमळ पितृतुल्य व्यक्तिमत्व. मोहिते सर म्हणजे इंग्रजीचे उत्कृष्ट ज्ञाता. त्यांचा उच्चार, त्यांची विनयशीलता, शिकवण आणि त्यांच्या शिकवण्यात इंग्रजी उच्चारांचे रत्न, प्रेरणादायी व्यक्तिमत्व. साळुंखे सरांचे बोलणं ऐकलं की इंग्रजी भाषेची मोहिनी कळायची. त्यांचं प्रोनाऊन्सिएशन इतका सुंदर, शुद्ध आणि प्रभावी की आम्ही त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे पाहत, ऐकत, शिकत राहायचो. आदरणीय शिंदे सर आणि दगडे सर. आपल्या दोघांनाही शाळेत विज्ञान विषय एवढ्या संयमाने, सहजतेने आणि जिव्हाळ्याने शिकवला की तो पाया आजही आम्हा सर्वांच्या जीवनात भक्कम आहे. शिंदे सरांचे शांत स्थिर व्यक्तिमत्व आणि दगडे सरांचा नेहमी मिळणारा मॉरल सपोर्ट ही दोन्ही रूपे आमच्या आयुष्याला प्रेरणा देणारी ठरली. आपल्या शिकवणुकीतील मूल्यांनी आम्हाला पुस्तकांपलीकडचे शिक्षण दिले. मी दगडे सर आणि शिंदे सरांना मंचावर येण्यासाठी आमंत्रित करीत आहे आणि आपल्यातील मुला मुलींनी स्टेजवरती यावे आणि त्यांचा सत्कार करावा. सर पेन घ्या. आज जा कॉम्पॅक्ट हो. आज जा इकडे इकडे तू आज ना थोडंसं हां. दगडे सरांचा मानपत्र आणि सोनचापा देऊन गौरव करण्यात येत आहे. दगडे सर अजून जसे तसेच आहेत, अगदी यंग दिसत आहेत. कुठेच काहीतरी थोडीशी आत कॉम्पॅक्ट व्हा. तुम्ही आत कॉम्पॅक्ट व्हा. आदरणीय साळे मॅडम आणि साळुंखे मॅडम आज उपस्थित नाहीत. काही गुरुजन आज इथे उपस्थित नाहीत, परंतु त्यांचं नाव घेणं आवश्यक वाटतं. ते म्हणजे कदम सर. ते घ्यायचे लगेच पुढील सत्कार मूर्ती आहेत आदरणीय शंकर आबा कुंभार, भैयासाहेब वाघमारे, वसंत पवार आणि कोकाटे काका. सगळे समजायचे उद्या सुट्टी आहे आणि त्याची नोटीस वाचून दाखवायला ते आले आहेत. त्यांच्या या आवाजाने शाळेत एक वेगळी उत्सुकता संचारायची. वर्गाच्या मागच्या बेंचखाली चिंचा आणि बोरांची पडलेली टरफलं दिसली की ते अस्वस्थ व्हायचे. वसंत काका यांचा पूजेचा चौरंग आणि सोनचापा देऊन त्यांचा मनपूर्वक सत्कार करण्यात येत आहे. आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाचे आणि आमच्या शाळेच्या नावाचा मान आणि शोभा अधिकच वृद्धिंगत झाली आहे. आज आम्ही अत्यंत आदराने आणि मनपूर्वक कृतज्ञतेने पत्रकार बापू वाघ आणि विजय जगताप यांचा सोनचापा देऊन सत्कार करीत आहोत. आपण दोघांनी आयुष्यभर ज्या मूल्यांची, सत्यतेची आणि निर्भयतेची मशाल हाती धरली तीच प्रेरणा आम्हा विद्यार्थ्यांसाठी एक दीपस्तंभ ठरावी हीच अपेक्षा. भोजन सेवा देणारे मान्यवर यांनी कृपया मंचावरती आमंत्रित नाहीये. पुढे शिंदे होते ना. ठीक आहे.
आजचा हा विशेष सोहळा आपण एक इथे सादरीकरण करत आहोत ती म्हणजे काटवडे सरांचा काल जन्मदिवस होता आणि तो आज आपण साजरा करत आहोत. शिंदे सर प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी त्यांच्या असंख्य आठवणी आणि त्यांनी दिलेले संस्कार आपल्या सोबत इथे आहे. आदरणीय शिंदे यांचे दोन घेऊन गौरव करण्यात येत आहे. धडपडीचे प्रतीक आहे. त्यांच्या दीर्घ समृद्ध आणि प्रेरणादायी प्रवासाला आपण विद्यार्थ्यांकडून हा एक छोटासा पण मनापासूनचा मानाचा मुद्रा आहे. तर पुढे या जरा बाबर सर येता का जरा येता का होता इकडे बघा इकडे बघा. मी स्वतः माईक समोर आता आलेलो आहे. क्रिकेटमध्ये गावस्कर सचिन तेंडुलकर हे कॅप्टन होते, पण सुरुवातीलाच ओपनिंग बॅट्समन म्हणून खेळायला यायचे. का तर त्यांच्यावर ते सुरुवातीला जर चांगले खेळले तर आपली टीम चांगली खेळणार, आणि त्या उद्देशानं मला इथं माझ्या बी मनात काय नव्हतं, पण तुम्ही सर्वांनी किंवा माझ्या मित्र कंपनीने मला अध्यक्ष बनवलं. या कार्यक्रमाचं तुमच्या मी माझं भाग्य समजतो. तुम्हाला सर्व
ना अभिनंदन करतो, माझ्या मित्रांचं आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाकरता माझे सर्व म्हणजे माझ्या नंतरचे वास्तविक माझा कालखंड मी पाहिला तर 1971 साली मी इथं आलेलो आहे. आजच्या कार्यक्रमाचे सर्व व्यासपीठावर बसलेले माझे सर्व मित्र, मुख्याध्यापक आणि सहकारी आणि तुम्ही विद्यार्थ्यांनो, आजचा हा दिवस सुवर्णयोग आहे. माझ्या आयुष्यातला मी विसरणार नाही. मी मुद्दा म्हणलं नूतनला की मी प्रथम बोलतो म्हणलं, का तर मी इथला ओपनिंग बॅट्समन आजचा मीच इथं स्टेजवर आहे. 10 जून 1970 साली या हायस्कूलची स्थापना झाली. हे हायस्कूल सुरू झालं. पहिला 1 नंबर रजिस्टर कुंभार म्हणून, काय त्याचं नाव, कुंभार बळवंत देव कुंभार हा त्याचा 1 नंबर होता. आज बनसोडे सर मला वाटते 5 ते 6 हजार विद्यार्थी इथं शिकून गेलेले असतील, बरोबर का? साधारण मी अंदाज काढला बरं का. माझ्या वेळी मी इथनं गेलो, ट्रान्सफर झाली माझी 2008 ला. त्यावेळी 4,500 विद्यार्थ्यांचा रजिस्टर नंबर आला होता. त्याच्यानंतर कंटिन्यू हा रजिस्टर नंबर चालू आहे का आता? आहे का? कंटिन्यू पुढे, कारण शासनानं तसं सांगितलेलं होतं की कंटिन्यू ठेवा. ते आज जवळजवळ 6,500-7,500 हजार विद्यार्थी इथून उत्तर हायस्कूल मधनं ह्या मातीतून शिकून गेलेले आहे. ही माती तुमची उडतरची, यातून हे तुम्ही बसलेला सगळे रत्न तयार केलेले आहेत. या मातीचा गुणधर्म फार मोठा आहे आणि या गुणधर्मामुळे मला इथं सेवा करण्याची संधी तुम्ही मला दिलेली आहे, तुमच्या पालकांना मला दिलेली आहे. तुमचे पालक ज्या वेळेला इथं होते त्यांची सुद्धा मला नावं माहिती आहेत. आज तुम्ही त्यांचे विद्यार्थी आहात, म्हणजे आज 3री पिढी इथं माझ्यासमोर इथं शिकते आहे. याचा अभिमान मला मिळतोय, दुसरं काही नाही मला. इथं ज्या वेळेला हायस्कूल सुरू झालं त्यावेळेची इमारत, पहिला पट होता 52. हायस्कूलचा पहिला पट शाळेचा 52 होता 1970 साली. आणि त्यावेळेस चाफा खंत करी काही केल्या फुलेना, चाफा बोलेना. यामुळे शाळेच्या दिवसांना एक अनोखी धून मिळाली. सरांना त्यांच्या वर्गातील विद्यार्थी तितक्याच प्रेमाने आठवत. ते नेहमी रोहिणीबद्दल म्हणायचे, रोहिणी ही अतिशय गुणी मुलगी, नेहमी पहिली येणारी, अभ्यासू आणि आदर्श. ते म्हणायचे, बोराट ही मुलगी शांत असते, वर्गात काही बोलत नाही पण घरी जाऊन अभ्यास करत असते. पण रोहिणी वर्गामध्ये नेहमीच प्रथम असायची. त्यांची मुलांमधले गुण ओळखून त्यांना त्याच्यावर ते एकाग्रता करायला शिकवण्याचं ते त्यांचं बळ होतं. विद्यार्थ्यांमधील गुण ओळखून त्यांचे कौतुक करण्याचा सरांचा स्वभावच त्यांच्या महानतेचे प्रमाण आहे. बोराटे या ना सर, या आपल्याकडे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. झाड येते मला.
विठ्ठला विठ्ठला सगळे सुट्टी जरा घेऊन बसलेले लोकं नाही. मी पण त्या सुट्टीत स्पर्श दूर करी दुःखाची सवली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा पुरता अचाला भेटला विठ्ठला माझा भेटला विठ्ठला भेटला विठ्ठला माझा भेटला विठ्ठला गुरु एक तुझी माझा विधाता अजान गुरु विना
आता सोला एक हा फक्त एक बसा घे बस. त्यांचं नाव परत घ्या. आदरणीय शरद काशी सर संशोधक वैज्ञानिक आहेत. त्यांचं भारताच्या संशोधन क्षेत्रामध्ये महत्त्वाचं योगदान आहे. त्यांनी आपल्या स्नेहमेळ्याला उपस्थिती लावलेली आहे, तर त्यांचा सोनचाफा देऊन गौरव करण्यात येत आहे. मी तर रात्री 2 वाजता आलीये. एक मिनिट स्वाती, तू काय करतेस अगोदर सांग, सगळ्यांना कळू दे. सर मला ओळखतात सगळे. मी स्वाती जगताप, उडतारची पोपटवाडीची स्पेशल मधनं रस्त्याने बांधाने येणारी. आणि मी आता सध्या MPSC थ्रू माझं PSIला सिलेक्शन झालं 2011ला. मी एक्सटेन्शन घेतलेलं, राज्यसेवा माझी 2010ची 2 मार्चने गेली. तेव्हा नंतर मी परत 2014ला जॉईन झाली. आता मी ठाणे सिटीला आहे, API म्हणून ठाणे सिटीला मानपाडा पोलीस स्टेशनला आहे. आणि आज आता एवढं शॉर्टमध्ये बोलता नाही येत, पण आमचे जे इथं आहेत आता उपस्थित आपले जे सर आहेत, मोकाशी सर, बाबर सर आहेत, काटवटे सर आहेत. मोकाशी सरांची जी शिस्त होती आपल्याला की ते वेणी घातली नसेल मुलीने तर हे 100ची नोट पकड, उद्या रेबीन आली पाहिजे, नाहीतर उद्या केस कापून यायची. आणखी म्हणजे प्रत्येक शिक्षकांनी सगळ्यात महत्त्वाचं मला मेन्शन करावं वाटतं की आज म्हणजे शहरात किंवा कुठेही खेडोपाडी सुद्धा शिक्षणाचा एवढा बाजार झालेला आहे, पण आमचे शिक्षक कोणत्याही मेहनतीशिवाय सकाळी 7 वाजता आम्हाला बोलवून आमच्यासाठी कुठे ऊन दिसतंय, शिंगटे सर तर तिकडं खालच्या हळदीच्या वावरात आमचा क्लास घ्यायचे. इथं आम्हाला एक्स्ट्रा क्लास सुटल्यानंतर सुद्धा आमचं म्हणजे क्लास घेत होते आम्हाला घडवायसाठी. आज आम्ही जे आहे किंवा आत्तापर्यंत आम्ही माझ्या कामात वगैरे कुठेही आम्ही तुम्हाला कधीच विसरत नाही. आणि तुमची जी शिकवण आहे त्या ह्याच्यानुसार ती आचरणात आणून आमच्या मुलांना सांगायचा प्रयत्न करतो किंवा तसं वागण्याचा थोडा तरी म्हणजे नेहमीच असतं लक्षात की आम्हाला आमच्या शिक्षकांनी हे शिकवलं आणि तुमच्यामुळेच. म्हणजे तसं तर माझे हिंदी, मराठी आणि इंग्लिशचे गुरु इथं भाषेची उत्पत्ती जशी होते ना तशी उत्पत्ती प्रत्येक विद्यार्थ्याच्या संस्कारांमध्ये होत असते आणि ती गुरुकडून होत असते. आणि ह्या 3ही भाषेमध्ये मला समृद्ध करणारे माझे सगळे गुरु इथं उपस्थित आहेत. माझा प्रवास इथूनच सुरू झाला. मोकाशी सर आहेत, बनसोडे सर आहेत. गेल्या वर्षभर मी हिंदीमध्ये बोलतीये. हिंदीमध्ये बोलते अशासाठी की ज्या 24 लोकांच्या टीममध्ये मी काम करते, काम इन द सेन्स मी इंटर्नशिप करते, तर तिथे मला हिंदी बोलावं लागतं. कारण भारतातल्या 11 राज्यांमधून जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये मी एक आहे महाराष्ट्रातून. त्यानंतर इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म असेल तर तिथे इंग्लिश बोलावं लागतं. पण तरीही माझ्या मराठीची बोलू किती कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, इतकी माझी माय मराठी मला प्रिय आहे. काही वेळेला ग्रुपवर मला बोललंही जातं माय मराठीत बोला, पण आता ते सवयीचं झालंय. रोज ते ह्याच्यामध्ये कामामध्ये पण सवयीचं झालंय, कारण हायकोर्टामध्ये इंग्लिशच चालतं आणि ते मनात नसतानाही बोलावं लागतं, त्याला पर्याय नसतो. म्हणून असो इथं एक 4-5 जणींना आम्हाला संबोधित केलं गेलं की आम्ही काहीतरी आयुष्यात वेगळं केलं. हे वेगळं असं काही नाही. खरं तर याच्या पाठीमागे असणारी कुठली तरी एक आई आहे, कुठले तरी एक वडील आहेत आणि हे गुरु आहेत. म्हणजे मला असं सांगणं असं वाटेल की इथं असणाऱ्या सगळ्या हाऊसवाईफ्स आहेत ना, सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या, खूप जोरदार टाळ्या. हां, कारण त्या कुठेतरी पाठीशी उभ्या आहेत ना, म्हणून आमच्यासारखी लोक बाहेर फिरू शकतात. माझी आई फक्त 6वी शिकलेली होती आणि तिचे शेवटचे शब्द होते, म्हणजे 1 वर्षभर तिचं आजारपण नेमकं कोरोनामध्ये सगळं होतं. जगाचं म्हणतात ना एक खरं स्वरूप, म्हणजे सगळं आपण भटकून येतो आणि मूळ अस्तित्वापाशी आपण येऊन पोहोचतो ना, ते मी पाहिलं, ते स्वरूप मी पाहिलं. आणि त्यावेळेला म्हणजे तिचे शेवटचे शब्द होते की शिकत राहा, काहीही कर पण शिकत राहा. माझी कुठली एक्झाम म्हणजे मोठेपणा म्हणून नाही सांगत, पण माझे 7 मास्टर्स झालेत वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये. हां, आणि त्या सगळ्या मास्टर्स आहेत ते माझ्या फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन आहेत वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमधून. LLM झालं आहे, PhD एनरोल्ड आहे मी पुणे युनिव्हर्सिटीची, कॉन्स्टिट्यूशनमध्ये मी PhD करते. ह्या एक छोट्याशा अचिव्हमेंट्स आहेत, पण याच्या मागे प्रेरणास्थान आहे ना ती माझी 6वीत शिकणारी आई, 6वीपर्यंत शिकलेली आई,
जी शेतात काम करायची, तिला शिक्षणाचं सगळ्यात जास्त महत्त्व माहीत होता. आणि शेवटचे तिचे शब्द होते की शिकत राहा, थांबू नकोस. पडलाही असशील, पुढे जाऊन तू चमकणार आहेस. आणि हे असं रडणं बिडणं ना ते तुला शोभत नाही. आणि मी पुन्हा तुला सांगायला येणार नाही, काय करायचं ते तुला माहिती आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत मी थांबलेच नाही. दरवर्षी माझी एक तरी डिग्री असते. आय एम एनरोलिंग इन एव्हरी इयर फॉर समथिंग. आणि फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, दॅट इज माय टार्गेट. नॉट फॉर एनिथिंग बट फॉर, जसं की आता सर इथं रिसर्चमध्ये आहेत, डॉक्टर महेंद्र सिंग, मी तुम्हाला आत्ता सांगितलं. तर त्यांनी आम्हाला एक रिसर्चवर एक हे दिलं होतं. ते PMO म्हणजे मोदींचे MOS आहेत, रिसर्च स्पेस सेंटरसाठी. ते म्हणाले मुलं आपल्याकडे रिसर्च होत नाहीत है ना, कम्पेअरिंग सर जे बाहेर रिसर्च घेतला त्याबद्दल खूप मुलींनी सगळ्यात जास्त मेहनत घेतली. ॲक्च्युली आत्ता या बोलली, नूतन बोलली की सगळं मुलींनीच करायचं. ॲक्च्युली काय मगाशी डान्स केला, त्या दीपालीताईचा डान्स एक नंबर. चेहऱ्यावरचा हावभाव समोर अक्षरशः साक्षात आहे ना, विठ्ठल असल्यासारखे तिचे हावभाव होते. समोर खरोखर जे शिक्षक होते ते परमेश्वर असले का तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव होते. आणि त्यांनी सांगितलं की ऑनलाईन केलं, जोक नाही. आपण सगळ्यात मागं पडलो. आता बघितलं का मुली किती आहेत आणि मुलं बघता राहिले 10-20च. म्हणजे आपण कमी पडतोय. मुली चालल्यात पुढं, आपण चालू आहे पाठीमागं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. बनसोडे सरांनी एक मगाशी सांगितलं, त्यांच्या जीवनातला एक किस्सा सांगितला. ज्यावेळेस आपण इथं 9वीला होतो त्या टायमिंगला त्यांच्या मिसेस आजारी होत्या. त्यांनी तो काळ सांगितला, खूप वाईट वाटलं. म्हणजे ते त्यांची काय दुःख असेल किंवा त्रास असेल ते इथून बाहेर पाठीमागे सोडून द्यायचे आणि इथे आपल्याला हसून कळत शिकवायचे. आम्ही मोकाश साहेबांचा बघितला दरारा, अजून पण आहे ना त्यांच्याकडे बघितलं मला भीती वाटते. आणि आमचे मोहिते साहेब ते माझ्या वडिलांचे मित्र होते. एक दिवस मी क्लास बुडवून घरी गेलो, त्यांनी लगेच फोन करून सांगितलं, हा तुझा पोरगा असा असा गेलाय. मला घरी गेल्यावर ते वडील पोलीस असल्यामुळे काय ते भाषा वेगळीच आहे. आणि शिक्षकांवर मी खूप प्रेम करतो. आज माझं नाव प्रवीण किसन वाघ, मी कळंब्याचा. पहिला माझे आई वडील गुरु, नंतर माझे शिक्षक, नंतर माझे मित्र. सोमनाथ माझा इथे मित्र आहे. मगाशी मॅडमनी आणि सरांनी पण सांगितलं की मित्र वनम्यामध्ये गारव्यासारखा. ज्यावेळेस त्याला अडचण येईल, किती रातच्या 12-1 वाजता किंवा मला अडचण येईल, तो प्रत्येक वेळेस माझ्या अडचणीच्या वेळेस तो माझ्या शेजारी उभा राहिला. आता पण आम्ही गेट टुगेदरसाठी तो काय बोलला, 2 दिवस आपण वाट बघू, जर नाही झालं गेट टुगेदर तर आपण दोघांनी प्रत्येक ज्या ठराविक मुली आहेत त्यांना भेटायचं, मुलांना भेटायचं आणि गेट टुगेदरचं जेवढे येतील 10 येतील 15 येतील त्यांच्या समोरच साजरा करायचा. आणि खरंच आज 25 वर्षांनी इथं आलो ना, मला असं मी थोडं कुतून वाटायचं, कोण कसं झालं असेल, कोण जाड झाला असेल, कोण दाढी वाटली असेल, कोण खिस्स पांढरी झाली असेल, बघण्यासाठी खास म्हणजे आलो होतं. तर मी बघितलं सगळे आहेत तसेच आहेत, थोडा बदल झालेला आहे. आणि आज मोकाश सरांचं 75 वय, आज 70 वय झालं तर लोकांना धरावं लागतंय. आम्हाला वाटत नाही की आम्ही एवढ्या वर्ष जाईल तिथपर्यंत, पण आता वाटायला लागलंय की आपण 75 गाठायची. साहेब आम्हाला आहे ना, तुम्ही जे शिक्षण दिलं किंवा जे तुमचा धाक होता, जसा तुमचा धाक होता तसा माझ्या वडिलांचा धाक होता. मी अजून पण घाबरतो. 41 काहीतरी वय माझं, तरी मी वडिलांना खूप घाबरतो. मिसेस मला बोलती, तुमचं 41 आहे, तुमची मुलं तुम्हाला घाबरतात का, तुम्ही अजून वडिलांना घाबरता. त्यामुळे मी येते. आणि जे आमचा मित्र अमोल असेल, मी असेल, आम्ही 3 जण आहेत ना, आम्ही सर्वजण निर्व्यसनी आहेत. फक्त हे तुमच्यामुळं आहे, शिक्षकांमुळे आहे. आणि मी ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह रिसोर्समध्ये ब्रँच मॅनेजर म्हणून काम करतो. आतापर्यंत हिता आलो तरी मला लोकांनी बोलले, तू काय पोलीसमध्ये आहेस का, म्हणजे मी दिसतो तसा. मला आतापर्यंत असे अनुभव आले, म्हणजे हेल्मेट नसेल किंवा काय गाडीवरती गेलो ना तर मला पोलीस अडवतच नाहीत. अशा हात करतात, बाजूनं जा. माझ्या गाडीला पण पोलिसांचा लोगो आहे. आणि ऑफिसमध्ये जरी आलो, आता कसं आहे आमची बँकिंग असल्यामुळं काही लोक आता डिजिटल युग झालंय, आपण काय चुकीचं बोलतो काय रेकॉर्डिंग शूटिंग करतात. मी अशा ठिकाणी गेलो होतो, म्हणजे का आता ते सांगू नाही तर ते पण सांगतो, की एका मुलानं फ्रॉड केला होता. आणि आमच्या बँकेत असं वर्गाच्या इथे गेलो आणि म्हणलं माझा एक फोटो काढा तिथं. आणि माझा साहेब, मी सर पाठीमागून दुसऱ्या बेंचवरच बसायचो आणि आत्ता पण पाठीमागच बसलो होतो. पण तुम्ही जे विचार दिलेत त्याप्रमाणेच आम्ही काम करू. इथून पुढं कधीही आयुष्यामध्ये म्हणजे आमच्यामुळे शाळेचं नाव जाईल किंवा आमच्या आईवडिलांचं नाव जाईल असं कधीही वागणार नाही. किंवा गेट टुगेदर झाल्यानंतर आपली मैत्री अशीच राहू. मॅडमने मग सांगितलं मैत्री कशासाठी असावी, ते कोण अडचणीत असेल, कोणाला त्रास असेल तर त्यासाठी आपण सर्वांनी एक राहू, बहीण भावाप्रमाणे सर्वांनी एकमेकाला मदत करू. आणि मोकाश साहेबांनी एक मगाशी चांगलं सांगितलं, गेट टुगेदरला इथून पुढे जर आलात तर
ते कोणाचाही सन्मान करू नका किंवा काय करू नका, या सगळ्यांनी गप्पा गोष्टी करा. आपल्याला बोलता नाही भेटलं जास्त, ते जेवणामध्ये जास्त वेळ गेला. तरी ती बोलली की टेबलवर, आपण टेबलवर कशाला पाहिजे, सरांसाठी टेबल आहे म्हणले की उपयोग पाहिजे हाताने स्वतःचे स्वतः. तर खरंच इतकं बरं वाटलं. मी आयुष्यात पहिल्यांदा स्टेजवर आलो, अजून हात पाय थरथर कापले. तर बरं वाटलं, खूप बरं वाटलं. आज म्हणजे ही नूतन असेल, मीना असेल, ही किती पुढे मोठे गेलेत. ते ठाण्याला PSI आपले काय त्यांचं नाव स्वाती असेल, मला त्यांचं समजलं होतं की ते API आहेत तिथं. मी ठाण्यात बऱ्याच वेळा मनपाड्याला जातो. आता 100% आम्हाला काही अडचण नाही तर मदत करा. आणि माझ्याकडून जरी कोणाला काय लागलं ना तर मी 100% प्रयत्न करणार, मदत करणार, काही असू द्यात. माझे मित्र आहेत ना, आणि मी सर्वात पहिला शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यांनी सांगितलं की शेतकरी, कोरोना काळामध्ये शेतकरी होता म्हणून आज हे सर्व काही आहेत. कुणीही कुणाच्या प्रत्येक कामावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा. शाळेमध्ये आलेल्या मी पहिला प्राचार्याच्या केबिनमध्ये गेलो, तिथं मला ज्ञानदीपचं कॅलेंडर दिसलं, मला बरं वाटलं. म्हणजे मला माझ्या घरात आल्यासारखं वाटलं. आणि आपल्या इथं पण एक त्याचं नाव माझ्या लक्षात नाही आत्ता, की तो पण ज्ञानदीपमध्येच आहे. खूप बरं वाटलं. तर सोमनाथला मी एक विनंती करतो की तू 2 शब्द बोलावंस. माझी पहिलीच वेळ स्टेजवर येऊन बोलायची, कारण मी शेती करतो, त्यामुळे माझा व्यवसाय किंवा अशा काही गोष्टी मोठ्या नसल्यामुळं बोलायची सवय नाही. तर मी शेती करतो. सोमनाथ शिवत्रे माझं नाव आहे. शेती करत करत माझा एक छोटासा व्यवसाय आहे. तिथे एक 10 लोक माझ्याकडे कामाला असतात. म्हणजे माझा व्यवसाय तसा शोधला तर ट्रान्झॅक्शन म्हणून माझ्याकडे 15 ते 20 लाख रुपये माझ्या लोकांना, म्हणजे कामगारांना वर्षाकाठी मजुरी देतो. तर ही गोष्ट मी तुम्हाला का सांगतो, तर मग बाबर सर असताना ते बोलायचं होतं की एक स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शनचं गणित असते. स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये प्लस मायनस सगळ्या गोष्टी असतात. तर बाबर सरांच्याकडून एकच गोष्ट शिकलो की प्लस काय करायचं आणि मायनस काय करायचं. आयुष्यात त्या गोष्टी शिकलो, म्हणून मी माझा एक व्यवसाय उभा केला. आणि एक शेती अशी उत्तम करतो की माझे मित्र इथे सगळे बसलेले, आता कारखाना चालू होऊन माझा 250 टन ऊस गेला. म्हणजे एक मी शेती करतो. हो. आणि नंतर अशी मैत्रीण आहे, कधीही कुठेही भेटू द्या, फक्त सोमनाथ विषय नाही तर अमोल कसा आहे, विठ्ठल कसा आहे, पनवेलकर कसा आहे, वाघ कसा आहे, अशा मैत्रिणी आयुष्यात असल्या पाहिजेत. नमस्कार. आज तब्बल 25 वर्षानंतर ही हरवलेली पाखरं आज या बाळासाहेब पवार हायस्कूल उत्तरे इथे जमा झालेली आहेत. 25 वर्षाच्या एवढ्या प्रदीर्घ काळानंतर खरं तर आम्हाला एकत्र येण्याला खरंच खूप उशीर झाला असं मला वाटतंय. 25 वर्षानंतर आपण गेट टुगेदर करूया असं थोडंसं मनात वाटलं. आम्ही रोहिणी आणि मी एकदा दिवाळीच्या निमित्ताने एकत्र जमलो होतो, तेव्हा भेटलो, चर्चा झाली, ग्रुपवर आम्ही आमचा फोटो टाकला. आणि आम्ही भेटल्यामुळे इतरांना पण असं वाटलं की आपण कधी भेटणार. आणि त्या एका घटनेनंतर आम्ही नंतर लगेचच ग्रुप केला मैत्रिणींचा. जेवढे नंबर होते तेवढे ॲड केले आणि पटापट सगळे नंबर ॲड झाले. बघता गेट टुगेदर संख्या वाढली. बनसोडे सर, मोकाई सर या सगळ्यांशी आम्ही संपर्क साधला आणि गेट टुगेदरची तारीख आम्ही फिक्स करायला सुरुवात केली, नियोजनाला सुरुवात केली. त्याच्यामध्ये आम्हाला थोडंसं काय म्हणतात ना, एखादं काहीतरी चांगलं मिळवण्यासाठी थोडेसे कष्ट घ्यावे लागतात, मेहनत घ्यावी लागतात. त्याप्रमाणे आमच्या गेट टुगेदरच्या तारखांमध्ये जरासा गोंधळ झाला, परंतु आज तो सोन्याचा दिवस उजाडला आणि आम्ही सर्व हरवलेली पाखरं, दूर गेलेलो आम्ही सगळेजण आमच्या गुरुवर्यांना भेटायला आज या बाळासाहेब पवार हायस्कूल उत्तरे या पवित्र आमच्या ज्ञान मंदिरात एकत्र जमा झालो. त्याबद्दल आज आम्हाला खूप आनंद वाटत आहे. आठवणींचा अशा सगळ्या आठवणी मनामध्ये उमटवून आलेल्या आहेत. डोळे आमचे त्यावेळीचे माझे मित्रमैत्रिणी कशा दिसत होत्या त्याचा शोध घेत आहेत. माझे सर, माझे मॅडम यांनी आम्हाला कसं शिकवलं, कसं मोठं केलं याचं छान म्हणजे सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. आणि आज खरंच खूप आनंद होत आहे. आणि असं म्हणावं असं वाटतं आहे की हर्षमणी दाटला आल्या आठवणी मनामध्ये, हर्षमणी दाटला आठवणी मनामध्ये. आणि असा हा मैत्रीचा आगळा वेगळा आमचा हा स्नेहबंधाचा कार्यक्रम, हा मैत्रीचा आगळा वेगळा असा स्नेहबंधाचा कार्यक्रम. धन्यवाद. कळंबे आशा शिवतरे, कळंबे गावची राहणारी विद्यार्थी. या शाळेत येऊन मला खूप छान वाटलं. खूप म्हणजे असं भरभरून आल्यासारखं वाटलं. सगळ्या मित्रमैत्रिणी, शिक्षक पहिले सगळे भेटले, त्यामुळं खूप छान वाटलं. मी त्यांचे संयोजकाचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव दीपाली प्रजापती कीर्तने. आम्ही जवळजवळ 25 वर्षांतर भेटले. खूप छान वाटलं. आणि विशेष म्हणजे ना, आम्ही एक परफॉर्मन्स केलेला गुरुवंदना. आम्ही सगळ्या मुलींनी ऑनलाईन प्रॅक्टिस केलेली आणि ह्या मुली इतक्या प्रचंड बोलतात
खूप छान सगळ्यांनी प्रॅक्टिस केली, खूप छान सगळ्यांनी रिहर्सल अटेंड केली आणि आजचा परफॉर्मन्स आमचा खूप छान झाला आहे. खूप छान आठवणी येते या शाळेविषयी. खूप आम्ही एकत्र जेवलो आहे, एकत्र खेळलो आहे आणि खूप साऱ्या आठवणी जाग्या झाल्या. खूप छान वाटतंय आणि थँक्यू सगळे म्हणजे आलेत आणि थँक्यू. माझे नाव रोहिणी बोराटे. खरं तर हा कार्यक्रमाची उत्सुकता गेल्या वर्षभरापासून होती. आज तो कार्यक्रम जेव्हा पूर्ण होतोय तेव्हा मला म्हणजे खूप भरून आलेलं आहे. पूर्ण वर्षभराची मेहनत आज फळाला आली आहे असं मला वाटतंय. कारण या कार्यक्रमाचं ऑर्गनायझेशनपासून इथपर्यंत आणण्यासाठी खूप लोकांनी कष्ट घेतलेले आहेत आणि सगळ्यात जास्त आनंद तेव्हा वाटला की जेव्हा सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणी, माझे गुरुवर्य हे सगळे इथं भेटले, आले आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यासाठी म्हणजे मनापासून आनंद वाटत आहे. आणि एवढ्या वर्षानंतर जेव्हा हे सगळं भेटले तेव्हा मला 25 वर्ष मागे गेल्याचा अनुभव आला. 25 वर्षापूर्वी आम्ही इथं 10वी सोडून गेलो. आजही असं वाटतं की परत आम्ही 10वीच्याच वर्गात आहोत आणि परत 10वीच्या वर्गात जाऊन बसावं. म्हणजे एवढं वय झाल्यानंतरही जेव्हा खरंच मित्रमैत्रिणी भेटतात तेव्हा ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. आणि मित्रमैत्रिणी हे खरं तर सुखी जीवनाचं टॉनिक आहे आणि ते टॉनिक खरं तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात ठेवलं पाहिजे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.